मित्रांनो नमस्कार. यस सॅफ्रॉनमधून बोलतो आहे. तर विषय असा होता की हे जे ड्रीप इन्स्टॉलेशन केलेलं आहे इरिगेशनसाठी, तर याच्यात विषय असा होता की बऱ्याच जणांचा प्रश्न आला की हे ड्रीपचे जे दोन ड्रिपरमध्ये अंतर किती ठेवायचं आणि दोन लॅटरलमधलं अंतर किती ठेवायचं. हे दोन लॅटरलमधलं अंतर साधारणतः आणि ह्या दोन ड्रिपरमधलं हे अंतर किती ठेवायचं हे. तर आता आमच्याकडं हे जे सॅफ्रॉन बल्ब आहेत ह्याची साधारणतः लागवड ही अशा पद्धतीने करावी लागते. थोडी डेन्स लागवड करतो ह्याची, कारण जागेचाही विषय आहे थोडा, आणि अशा पद्धतीनं जरी लागवड केली तरी त्याला तशी काही हरकत नाही आहे. तर साधारणतः एक 4-4.5 इंच डीपमध्ये आम्ही याला लागवड करतो. तर साधारणतः एक हे दोन लॅटरलमध्ये जे अंतर आहे हे साधारणतः एक 20 ते 22 इंच ठेवलेलं आहे. आणि दोन ड्रिपरमधलं जे अंतर आहे ह्या दोन ड्रिपरमधलं हे साधारणतः 1 फूट ठेवलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की 1-2-3 महिन्यापासून मी ज्या ट्रायल घेतल्या होत्या किंवा 10 मिनटं 15 मिनटं जर ट्रिप चालू ठेवलं तर हे किती अंतरमध्ये कव्हर करतं, किती अंतर भिजतं आणि किती डीपमध्ये भिजतं. तर साधारणतः एक 8 ते 10 मिनटं जरी ड्रिपर चालू ठेवलं तर आता ही जी सॉईल आहे ह्या सॉईलची जी उंची आहे साधारणतः ही आहे 12 इंच, 11 ते 12 इंच. तर शेवटपर्यंत भिजण्याचं हे साधारणतः एक 8 ते 10 मिनिटामध्ये हे पूर्ण सगळे 100% भिजून जातं. तर शक्यतो प्रयत्न असंच करा की दोन ड्रिपमधलं जे डिस्टन्स आहे ड्रिपरमधलं ते 1 फूट ठेवा आणि दोन लॅटरलमधलं जे आहे ते 20 ते 22 इंच ठेवा. तर तुमचं सगळं पूर्णपणे शेवटपर्यंत रूट झोनपर्यंत भिजून जातं आरामशीर, काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, धन्यवाद.